मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी. पतंग. मुले पतंग उडवण्याची मौज अनुभवत आहेत. त्यांना पतंग उडवताना आनंद होतो. त्यांना पतंग हे आभाळात विहार करणाऱ्या पाखरांसारखे वाटतात. पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला. रंग ढगावर मावळतीचा, लाल पिवळसर किती मजेचा. झुळझुळ वारा नदी काठचा, बाजूस डोंगर मळा. गड्यांनो म्हणजे काय आहे? मित्रांनो, सवंगड्यांनो. मग काय सांगितलं आहे इथे? पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला. चला माझ्या मित्रांनो, सवंगड्यांनो, आपण काय करू? एकत्र पतंग उडवू. पतंग उडवू चला, एकत्र पतंग उडवू. रंग ढगावर मावळतीचा, मावळतीचा म्हणजे संध्याकाळचा. लाल पिवळसर किती मजेचा. झुळझुळ वारा नदी काठचा, नदी काठचा म्हणजे काय? नदीचा किनारा. बाजूस डोंगर मळा. डोंगर मळा म्हणजे काय? तर डोंगराच्या पठारावरील माळरान. काय म्हटलंय त्याला? डोंगर मळा. रंग ढगावर मावळतीचा. आता कशी झाली आहे? बाहेर संध्याकाळ झाली आहे. आणि लाल पिवळसर किती मजेचा. लाल पिवळसर खूप सुंदर रंग ढगावरती आनंदात कसे विखुरले आहे. झुळझुळ वारा नदी काठचा. मग नदी काठी वारा कसा आहे? झुळझुळणारा सुखद वारा वाहतो आहे. आणि काय सांगितलंय? बाजूस डोंगर मळा. आणि त्याच्याच बाजूला काय सांगितलं आहे? डोंगराच्या पठारावरचे माळरानही दिसते आहे. मग काय सांगितलं आहे इकडे? तर पतंग उडवू चला मित्रांनो, आपण एकत्र मिळून पतंग उडवायला जाऊ असं तर सांगत आहेत. रंग ढगावर मावळतीचा. आता कशी झाली आहे? संध्याकाळ झाली आहे. लाल पिवळसर किती मजेचा. आणि त्याच्यामुळे कसं आहे? लाल पिवळसर खूप सुंदर रंग ढगावरती आनंदात असे पसरले आहेत, विखुरले आहेत. झुळझुळ वारा नदी काठचा. आणि नदी किनारी झुळझुळणारा वारा कसा आहे? वाहतो आहे. आणि त्याचबरोबर बाजूस डोंगर मळा. आणि बाजूला डोंगराच्या पठारावरचे माळरानही दिसते आहे. करू चला सुरुवात बरोबर, सोडा सोडा रीळ भराभर. पतंग चढवा हे वाऱ्यावर, ढगास भेटा यला. रीळ म्हणजे काय? तर मांजा गुंढाळण्याची फिरकी. तर करू चला सुरुवात बरोबर. चला आता मित्रांनो, चला आपण सर्व मिळून पतंग उडवण्याची सुरुवात करूया. सोडा सोडा रीळ भराभर. हातातल्या मांजा गुंढाळलेली फिरकी भराभर म्हणजे लवकर लवकर सोडा. पतंग चढवा हे वाऱ्यावर. मग पतंग वाऱ्यावर चढवायला सांगितले आहे. ढगास भेटा यला. आणि आपले पतंग जणू ढगांना भेटायला जाणार आहेत. मग काय सांगितलं आहे इथे? करू चला सुरुवात बरोबर, सोडा सोडा रीळ भराभर. पतंग चढवा हे वाऱ्यावर, ढगास भेटा यला. मग चला मित्रांनो, आता आपण सर्व मिळून पतंग उडवण्याची सुरुवात करूया. सोडा सोडा रीळ भराभर. हातातली मांजा गुंढाळलेली फिरकी भराभर सोडा. पतंग चढवा हे वाऱ्यावर. मग वाऱ्यावरती पतंग चढवा सांगितलं आहे. ढगास भेटा यला. मग आपले पतंग जणू कोणाला भेटायला जात आहेत? तर ढगांना भेटायला जात आहेत. मऊ मऊ वाळूत पाय रोवणी, देऊ झटका दोरा ओढुनी. पतंग जातील वर वर चढुनी, पंख नको त्याजला. मग काय सांगितलं आहे इथे? रोवणी. रोवणी म्हणजे काय? तर घट्ट ठेवून, दाबून. मग मऊ मऊ वाळूत पाय रोवणी. रोवणी म्हणजे घट्ट ठेवून, दाबून. मग नदी किनाऱ्यावरच्या मऊ मऊ वाळूत
घट्ट पाय रोवून आपण काय राहायचे, उभे राहायचे आहे तिथे. मग वाळू कशी आहे, मऊ मऊ आहे. मग नदी किनाऱ्यावरच्या मऊ मऊ वाळूत आपण काय करायचे, आपले पाय घट्ट तिथे रोवून उभे राहायचे आहे. देऊ झटका दोरा ओढुनी. झटका म्हणजे काय तर हिसका. पतंगाचा दोरा ओढून कसा हिसका देऊ. पतंग जातील वर वर चढुनी. त्याच्यामुळे पतंग कसे जातील, आकाशात वर वर चढू लागतील. पंख नको त्याजला. त्याजला म्हणजे काय तर त्याला. मग त्या पतंगला पंखांची गरज नाही. त्याजला म्हणजे त्याला. कोणाला इथे सांगितलं त्याला, तर पतंगाला. तर पतंगाला पंखांची गरज नाही वर जाण्यासाठी. त्याला पंखांची गरज नाही. काय सांगितलं आहे इथे, तर मऊ मऊ वाळूत पाय रोवणी. देऊ झटका दोरा ओढुनी. पतंग जातील वर वर चढुनी. पंख नको त्याजला. मग नदी किनाऱ्यावरच्या मऊ मऊ वाळूत घट्ट कसे पाय रोवून आपण तिथे उभे राहायचे आहे. आणि पतंगाचा दोरा ओढून त्याला काय द्यायचा आहे, हिसका द्यायचा आहे. मग पतंग कसा होईल, आकाशात वर वर चढू लागतील. त्यांना वर जाण्यासाठी पंखांची गरज नसते. जशी पाखरे आभाळात पंख पसरुनी तरंगतात. दिसतील तैसे पतंग रंगीत. खेळ किती चांगला. जशी पाखरे आभाळात. मग काय सांगितलंय, जसे पक्षी आभाळात म्हणजे आकाशात पंख पसरुनी तरंगतात. तरंगतात म्हणजे काय, हवेत उडतात. म्हणजे जसे पक्षी आपले पंख पसरून आभाळात तरंगतात, आकाशात संचार करतात, फिरतात. दिसतील तैसे पतंग रंगीत. तैसे म्हणजे तसे. म्हणजे आपल्याला त्याचप्रमाणे आपले रंगीत पतंग पण कसे तरंगताना दिसतील, उडताना दिसतील. खेळ किती चांगला. मग हा पतंग उडवण्याचा खेळ किती चांगला आणि मजेशीर आहे. मग काय सांगितलं आहे, जशी पाखरे आभाळात पंख पसरुनी तरंगतात. दिसतील तैसे पतंग रंगीत. खेळ किती चांगला. मग जसे पक्षी आपले पंख पसरून आभाळात तरंगतात, उडतात, आकाशात संचार करतात, त्याचप्रमाणे आपले रंगीत पतंग पण कसे आकाशामध्ये तरंगतील, उडतील. आणि हा पतंग उडवण्याचा खेळ किती चांगला व मजेशीर आहे. पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला. पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला. रंग ढगावर मावळतीचा. रंग ढगावर मावळतीचा. लाल पिवळसर किती मजेचा. लाल पिवळसर किती मजेचा. झुळझुळ वारा नदी काठचा. झुळझुळ वारा नदी काठचा. बाजूस डोंगर मळा. बाजूस डोंगर मळा. पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला. पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला. करू चला सुरुवात बरोबर. करू चला सुरुवात बरोबर. सोडा सोडा रीळ भराभर. सोडा सोडा रीळ भराभर. पतंग चढवा हे वाऱ्यावर. पतंग चढवा हे वाऱ्यावर. ढगास भेटायला. ढगास भेटायला. पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला. पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला. मऊ मऊ वाळूत पाय रोवुनी. मऊ मऊ वाळूत पाय रोवुनी. देऊ झटका दोरा ओढुनी. देऊ झटका दोरा ओढुनी. पतंग जातील वर वर चढुनी. पतंग जातील वर वर चढुनी. पंख नको त्या जला. पंख नको त्या जला.
पतंग उडवू चला गड्यांनो पतंग उडवू चला. पतंग उडवू चला गड्यांनो पतंग उडवू चला. जशी पाखरे आभाळात जशी पाखरे आभाळात पंख पसरुनी तरंगतात. पंख पसरुनी तरंगतात. दिसतेसे पतंग रंगीत दिसतील तैसे पतंग रंगीत. खेळ किती चांगला खेळ किती चांगला. पतंग उडवू चला गड्यांनो पतंग उडवू चला. पतंग उडवू चला गड्यांनो पतंग उडवू चला. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला, सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगावर कोणता रंग दिसतो? उत्तर, सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगावर लाल पिवळसर रंग दिसतो. प्रश्न दुसरा, पतंग कोणासारखे तरंगतात? उत्तर, पतंग पाखरांसारखे तरंगतात. प्रश्न दुसरा, विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा. चढणे, उतरणे, ओढणे, ढकलणे, मावळणे, उगवणे, मऊ, टणक, चांगला, वाईट, भराभर, हळूहळू. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला, सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगावर कोणता रंग दिसतो? उत्तर, सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगावर लाल पिवळसर रंग दिसतो. प्रश्न दुसरा, पतंग कोणासारखे तरंगतात? उत्तर, पतंग पाखरांसारखे तरंगतात. प्रश्न दुसरा, विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा. चढणे, उतरणे, ओढणे, ढकलणे, मावळणे, उगवणे, मऊ, टणक, चांगला, वाईट, भराभर, हळूहळू. प्रश्न तिसरा, खालील शब्दांना सर शब्द जोडून नवीन शब्द तयार करा व लिहा. पिवळा, पिवळसर, काळा, काळसर, निळा, निळसर, लाल, लालसर. प्रश्न चौथा, मोकळ्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा व कडव्यांचा अर्थ समजून घ्या. जशी डॅश आभाळात, म्हणजे जशी पाखरे आभाळात. डॅश पसरुनी तरंगतात, पंख पसरुनी तरंगतात. दिसतील तैसे डॅश रंगीत, दिसतील तैसे पतंग रंगीत. खेळ किती डॅश, खेळ किती चांगला. मग इथे अर्थ आहे, जसे पक्षी आपले पंख पसरून आभाळात तरंगतात, आकाशात संचार करतात, त्याचप्रमाणे आपले रंगीत पतंग आभाळात तरंगतात आणि हा पतंग उडवण्याचा खेळ किती चांगला व मजेशीर आहे. प्रश्न तिसरा, खालील शब्दांना सर शब्द जोडून नवीन शब्द तयार करा व लिहा. पिवळा, पिवळसर, काळा, काळसर, निळा, निळसर, लाल, लालसर. प्रश्न चौथा, मोकळ्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा व कडव्यांचा अर्थ समजून घ्या. जशी डॅश आभाळात, म्हणजे जशी पाखरे आभाळात. डॅश पसरुनी तरंगतात, पंख पसरुनी तरंगतात.
दिसतील तैसे डॅश रंगीत, दिसतील तैसे पतंग रंगीत, खेळ किती डॅश, खेळ किती चांगला. मग इथे अर्थ आहे, जसे पक्षी आपले पंख पसरून आभाळात तरंगतात, आकाशात संचार करतात, त्याचप्रमाणे आपले रंगीत पतंग आभाळात तरंगतात आणि हा पतंग उडवण्याचा खेळ किती चांगला व मजेशीर आहे. प्रश्न 5वा, तुम्हाला आवडणाऱ्या 5 खेळांची नावे सांगा. उत्तर: कबड्डी, खो खो, हॉकी, लंगडी, कुस्ती. प्रश्न 6वा, हे शब्द असेच लिहा. झुळझुळ, रीळ, पिवळसर, पतंग, रंगीत. प्रश्न 7वा, खालील शब्द वाचा, असे आणखी शब्द लिहा. पळापळ, रडारड, पडापड. तसेच अजून कोणते आहेत? धावाधाव, धडाधड, चिडाचिड. मऊ मऊ, वरवर, कळकळ. त्याचेच आणखी शब्द आहेत. हळूहळू, कटकट, खळखळ. रडत खडत, हसत खेळत, वाजत गाजत. त्याचे आणखी शब्द आहेत. धावत पळत, लपत छपत, लाजत मुरडत. प्रश्न 8वा, समान अक्षराने शेवट होणारे कवितेतील शब्द लिहा. मावळतीचा, मजेचा आणि नदीकाठचा. बरोबर, भराभर वाऱ्यावर. रोवणी, ओढुनी, चढुनी. आभाळात तरंगतात, रंगीत. प्रश्न 9वा, गोलातील शब्द जोडून वाक्य बनवा. आता छोट्या गोलमध्ये काय लिहिलेलं आहे? चेंडू. आणि बाहेर काय लिहिलं आहे? विकत घेणे, विकणे, फेकणे, टाकणे, झेलणे, उचलणे, उडवणे, पकडणे. आता आपल्याला उदाहरण दिलं आहे, चेंडू झेलणे. आता त्याप्रमाणे 2 वाक्य आपल्याला त्याच्यापासून बनवायची आहेत. पहिला आहे, मी चेंडू झेलतो. आणि दुसरा आहे, शिवानी चेंडू झेलते. आता आपल्याला चेंडू उचलणे. मी चेंडू उचलतो. नेहा चेंडू उचलते. चेंडू उडवणे. मी चेंडू उडवतो. नेहा चेंडू उडवते. चेंडू पकडणे. मी चेंडू पकडतो. नेहा चेंडू पकडते. चेंडू विकत घेणे. मी चेंडू विकत घेतो. विकत घेतो. नेहा चेंडू विकत घेते. चेंडू विकणे. मी चेंडू विकतो. नेहा चेंडू विकते. चेंडू फेकणे. मी चेंडू फेकतो. नेहा चेंडू फेकते. चेंडू टाकणे. मी चेंडू टाकतो. नेहा चेंडू टाकते. वाचा, लक्षात ठेवा. घराच्या छतावर उभे राहून पतंग उडवू नका. मोकळ्या मैदानात पतंग उडवा. काटलेला पतंग पकडण्यासाठी रस्त्यावर धावू नका. अवघड ठिकाणी चढू नका. Please like and subscribe my channel. Visit my website komalahirrao.com. Thanks for watching.